सन 2022 मध्ये सिडकोत झालेल्या गोळीबार प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालंय। ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे उपस्थित केलेत। ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला तर त्यांनी त्यावेळी आरोपीला का ओळखले नाही हा सवाल ॲडव्होकेट आहेर यांनी विचारलाय। ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांचे बीफ व्यापाऱ्यांशी संबंध आहेत। एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप जाधव यांच्यावर असून त्यांचे पोलिसांशी संगनमत असल्याचा दावा ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी केलाय। दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात कस्टडियल क्रुएल्टीबाबत गुन्हा दाखल आहे। चौकशी चालू आहे। त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहे तिने सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेली आहे। तिचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे। संबंधित 2019 मध्ये संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती देवरी कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहेत। संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे जे आहेत ते सर्कल नंबर 5 नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये सोबत होते। मग त्यांना त्यावेळेस 2022 मध्ये का ओळखू शकले नाहीत हा एक प्रश्न चिन्हदार होतो। त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः 600हून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या। मग जर आता जर ते संबंधित संशयित जर मिळून आलेले आहेत तर मग या संबंधित 600 लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं? त्यामध्ये जी एक महिला बँकेतील कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता, जर ती या प्रकरणामध्ये नव्हती तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचा कारण काय होतं हाही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही प्रश्न चौकशी होणं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही शिक्के आणि काही नोटिसांचे बजावणी झालेले आहेत। त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलवून पैशांची मागणी झालेली आहेत आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायची तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रारदारांसोबत जात असायचे। मग या संपूर्ण प्रकरणात ललित पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत। त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहे। त्यातील जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आयोग होते स्वर्गवासी अशोक नजन साहेब यांचा साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहेत। तिची चौकशी त्यामध्ये त्या ललित पाटील प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती। मग या संपूर्ण त्याच्यात काही त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहेत। त्यासोबत जे बीफ मर्चंट जे आहेत साधारणतः 100हून अधिक बीफ मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलेलं होतं। मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे। आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहे त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत त्यांच्या आणि यांचे वैयक्तिक संबंध आहेत याचे मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याची चौकशी होणं गरजेचं आहे। गोळीबारातील संशयितास पोलिसांनी हाताशी धरून मारहाण केल्याचा आरोप ॲडव्होकेट आहेर यांनी केलाय। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।